रायचंद्र शिंदे आणि आपण आहोत पुण्यामध्ये. तुम्ही पाहू शकताय माझ्या पाठीमागं न्यू इरा पब्लिकेशन. खरं तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात सध्या मागच्या महिन्याभरापासून जी काही चर्चा सुरू आहे ती आहे तुकाराम मुंढेंची. आणि तुकाराम मुंढेंच्या बाबत प्रत्येकाला उत्कंठ आहे. नेमकं FDAच्या ज्या कारवाई होतात त्यानंतर त्यांच्यावरती जे पुस्तक येते त्याचं प्रकाशन आज पुण्यामध्ये होते आणि स्वतः तुकाराम मुंढे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पण नेमकं हे पुस्तक बनण्याची प्रक्रिया किंवा नेमकं हे काम कुठं झालं, कारण आज सोशल मीडियाचा जमाना असताना पुन्हा एकदा पुस्तकांच्या जगाला किती किंमत येते हेच या पुस्तकाच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुण्यामध्ये असलेलं विद्येच्या माहेरघरात असलेलं हे पुस्तक आता किती पॉप्युलर होणार आहे, काय होणार आहे नेमकं आजच कळणार आहे. आज ज्यावेळेस मुंडे बोलणार आहे त्यांच्याबद्दलचं कुठंतरी छापून येते, त्यांचे पॉडकास्ट झाले, त्यांच्याबद्दलच्या बातम्या आल्या, पण पुस्तकावरती पहिल्यांदा प्रतिक्रिया ते देणार आहे. ते पुस्तक आहे स्वतःचं त्यांचं. नेमकं ह्या पुस्तकाच्या निर्मितीची प्रक्रिया काय आहे, नेमकं ते कुठं बनलंय, त्यासाठी किती हात झटत होते, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. मी ह्या आजच्या प्रकाशनानिमित्त पुस्तकावरतीची ऑफर पण सांगतो आणि महत्त्वाची सूचना द्यायची म्हणून मी डिस्टर्ब करतोय. पुस्तक एक प्रत घेतली तर 200 रुपये असेल, 2 प्रती घेतल्या असतील तर पर प्रत 175 रुपये असतील आणि 5 किंवा 5 पेक्षा जास्त प्रती घेतल्या तर पर प्रत 150 रुपयाला असेल. सगळ्यात महत्त्वाची सूचना ज्यासाठी तुम्ही सगळेजण उत्कंठेने ऐकता आहात, तुकाराम मुंढे सर खालच्या हॉलमध्ये जिथं स्क्रीन लावलेलं आहे, कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही घेतलेल्या पुस्तकावरती जर तुम्ही डिसिप्लिन पाळली आणि ओळीत आला तर जेवढा उशीर रात्रभर चालू राहिला तरी चालेल, पण सर्वांना ऑटोग्राफ द्यायला थांबणार आहेत. त्यामुळं कार्यक्रम संपायच्या अगोदर पुस्तक घेऊन लाईनमध्ये थांबा इथं बसण्यापेक्षा. थँक्यू. पब्लिकेशन हाऊसमध्ये आणि त्याची ही एंट्री आपण बघूया एकदा. मागच्या साईडला सगळी मंडळी आहेत त्या ठिकाणी, त्यांना कोणतं करणार आहोत. पण सुरुवातीला जातोय ताई, नेमकं आता तुम्ही काय करताय, तुमच्याकडे काय वर्किंग आहे आणि किती वर्षापासून या संस्थेमध्ये काम करताय? नमस्कार सर, मी पूनम आहिरे. मी गेल्या या संस्थेमध्ये 5 वर्षापासून काम करते सर. आणि वितरण विभाग आम्ही सांभाळते, तसं मार्केटिंगचं बघतोय. विशेष तुम्ही म्हणाल आता की तुकाराम मुंढे सरांचं पुस्तक बहुचर्चित असलेलं पुस्तक आज प्रकाशित होणार आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की भरभरून मागणी या पुस्तकासाठी आलेली आहे. सध्या तुम्ही बघताय की त्याचंच पॅकिंग आमचं चालू आहे. त्यामुळे अगदी आज संध्याकाळी कार्यक्रम आहे, तुम्ही जोरदार तयारी सुरू आहे. तू नेमकं काय काम करते, म्हणजे आता सुद्धा तुझं काहीतरी चालू आहे टायपिंग वगैरे आणि कदाचित काय ॲड्रेस वगैरे तू टाईप करते, नेमकं तुझ्याकडे काय काम? माझं अकाउंटिंग आणि प्रिंटिंग डिपार्टमेंट सध्या पण आपलं तुकाराम मुंढे सरांचीच प्रोसेस सुरू आहे. पॅकिंग वगैरे पण आणखी बाकी आहे. इतक्या दिवसात तुम्ही काम करताय, यापूर्वी पण काम करत असाल, पण इतका रश, इतकी गर्दी या सगळ्या कामाची यापूर्वी कधी करावी लागली होती? आता तुकाराम मुंढे सरांचं नावच एवढं मोठं आहे आणि ती व्यक्ती अशी आहे की त्या व्यक्तीचा क्रेज खूप जास्त आहे. सो आजच्या प्रोग्राममध्ये पण खूप धावपळ होणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी प्रोग्रामला या आणि पुस्तक खरेदी करा. बरं, मला एक सांग, तुकाराम मुंढे TV वरती पाहिलं असेल, बातम्यांमध्ये पाहिलं असेल, पण त्यांचं पुस्तक आपल्या इथं पब्लिश होतंय, भेटायची इच्छा आहे संध्याकाळी, फोटो काढण्याची इच्छा असेल? बरोबर, फोटो काढण्याची ती इच्छा आहे सर. मुळात ती व्यक्ती अशी आहे की पूर्ण महाराष्ट्रभर त्या व्यक्तीचा क्रेज आहे आणि म्हणजे आम्हीच म्हणून नाही, पण तिथे येणार प्रत्येक व्यक्ती हा उत्सुक आहे सरांना भेटण्यासाठी. नक्कीच. खरं तर अजून पण काही मंडळी आहेत आपल्यासोबत. तिकडं ह्या मॅडम आहेत, त्यांचं पण काहीतरी चाललंय काम. सर, आमच्या सगळी कार्यक्रमाची गडबड आहे, तेच चालू आहे. आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी मी तुम्हाला पुस्तक गिफ्ट करते. धन्यवाद. म्हणजे मला सुद्धा उत्सुकता आहे या पुस्तकाची.
सर माझ्या मते हे ऑफिस मधून डिस्पॅच होणार तुमच्या हातात मी येणारं पहिला पहिलंच आहे भाग्यवान आहे. पुस्तक. Yes. धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे सरांनी बघितल्यानंतर रायटरांनी हे आता तुमच्या हातात पडलंय पुस्तक. हा, हा, हा. तर तुम्ही सुद्धा नक्की वाचा आणि आम्हाला कळवा. मला याची खात्री आहे की महाराष्ट्रातली सगळीच जनता पुस्तकाची खूप आतुरतेने वाट बघते. ऑफिस मधून ऑलरेडी आम्ही खूप हजारो पॅकिंग करून ठेवले आहेत. आजचा कार्यक्रम झाल्यानंतर ते आम्ही डिस्पॅच करणार आहोत. आणि मला हेच खूप आनंदाने आणि गर्वाने सांगावंसं वाटते, अभिमानाने सांगावंसं वाटते की पुस्तकाला इतका चांगला प्रतिसाद आलाय पूर्ण महाराष्ट्रातून. तेच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली जी मराठी वाचक आहेत त्यांच्याकडून सुद्धा पुस्तकाला मागणी आली आहे. मला एक सांगा, तुम्ही कधीपासून या संस्थेमध्ये काम करताय? तुमचं प्रोफेशन नेमकं काय आहे? म्हणजे एज्युकेशन कशात झालेलं आहे? आता इथं काय पोस्टिंगवरती आहात? आणि ओके सर, माझं नाव प्रियंका सरवार. मी तसं पाहिलं तर IT इंजिनियर आहे, PICT पासआउट. खूप चांगल्या IT माणसं कशी इकडे काम करतात? सर IT वाली माणसं कुठेही काम करू शकतात जगाच्या पाठीवरती. पण मुळात असं होतं की मी सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते आणि त्यातूनच मला लहानपणापासूनच माझ्यावरती ते म्हणतो की एक संस्कार होते की पुस्तकाची आवड माझ्या आई वडिलांना होती. तर तिथूनच मला ती वाचनाची आवड झाली आणि मी ह्या संस्थेशी जोडले गेले साधारण 5-6 वर्षापूर्वी. शरद तांदळे सरांशी माझा खूप चांगला संबंध आला आणि तिथून पुढे आम्ही आता सरांच्याच मार्गदर्शनाखाली खूप चांगलं काम करतो. मला एक सांगा, आज संध्याकाळी सरांचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही सुद्धा उत्सुक असाल त्यांना भेटायला. हो सर, खूप जास्त. मला एक गोष्ट सर न्यू इराबद्दल नक्की हे सांगावीशी वाटते की आम्ही प्रयत्न करतोय. जसं आमचं पहिलं पुस्तक न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचं रावण पुस्तक आलं, शरद तांदळे सरांनी लिहिलेलं, तेव्हापासून दरवर्षी आम्ही बघतोय की वाचकांचा जो ओढ आहे आमच्या पुस्तकांच्या रिलेटेड तो खूप जास्त वाढत चाललाय. सो आम्ही प्रयत्न करतोय की उत्कृष्ट दर्जाची पुस्तकं आम्ही वाचकांपर्यंत द्यावी आणि ती आम्ही असं नाही की फक्त शहरांमध्ये पोहोचवतोय, आम्ही ते गावागावामध्ये पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर आणि लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तर आम्हाला म्हणजे रॅन्डम कॉल येतात, सोशल मीडियावरती वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःहून रील येत आहेत, टॅग करतायत. सो आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की लोकांना आमची पुस्तकं खूप आवडतात. आणि आता तुकाराम साहेबांचं हे पुस्तक म्हणजे सगळ्यांसाठी खूप प्रेरणादायी असणार आहे. तर मी सगळ्यांनाच नक्की सांगेल की हे पुस्तक आवर्जून वाचा आणि तुम्हाला त्या पुस्तकातलं काहीही आवडलं असेल तरी आम्हाला नक्की ते सांगा. आमच्या जेवढे पण सोशल मीडिया हँडल्स आहेत त्यांना तुम्ही टॅग करू शकता. आम्ही नक्कीच वेळेवरती तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करू. एक शेवटचा प्रश्न फक्त, अलीकडची पिढी पुस्तक वाचायला कमी पडते, आपण सगळीकडेच ओरड असते का पुस्तकातून आता ते थेट रीलवरती आले, सोशल मीडियात आले, या पुस्तकाचा काही चमत्कार होईल असं वाटतं? नाही सर, नक्कीच होईल ह्या पुस्तकाचा. आणि असं हे पुस्तकच नाही, तुम्हाला आम्ही न्यू इराची असं जवळजवळ 20 ते 30 टायटल सांगू शकतो की जी दर महिन्याला आम्हाला कंटिन्यू प्रिंटला छापावी लागतात, म्हणजे प्रिंटिंगला जात आहेत ती, त्याचा खंड पडत नाहीये. आणि जी वाचक आहेत, वाचणारी मंडळी आहेत ती 50-60 वर्षाची तर आहेतच, पण ती 20 वर्षापासूनची सुद्धा आहेत. म्हणजे तरुण पिढी ही वाचते आहे, ती स्वतःहून पुस्तकं घेत आहेत. मग ती इतिहास रिलेटेड असो, कविता संग्रह असो किंवा जी सेल्फ हेल्पची पुस्तकं असो, तर ही आमच्याकडे मागणी खूप आहे सर. त्यामुळे आम्हाला असं कधीच वाटत नाही की नवीन पिढी ही पुस्तकांपासून दुसरीकडे डायव्हर्ट होते. उलट आमचा प्रयत्न तोच आहे की सगळ्यांना, सगळ्या वयाच्या लोकांनी हे पुस्तकं वाचावीत आमची, आणि ती वाचतायत. नक्कीच नक्कीच, खूप तुम्ही छान सांगितलं. मी ह्या बाजूला थोडंसं जातोय, या दादाला विचारणार आहे. दादा, मला तुम्ही नेमकं काय करता? कारण तुम्ही आता काहीतरी युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे, हे आपलं संस्थेचं युट्यूब चॅनल? हा, संस्थेचं युट्यूब चॅनल आहे. मी सगळं युट्यूबचं त्याचं पाहतो. व्हिडिओ एडिटिंग ते सगळी इन हाऊसच चालते आमची. आणि युट्यूब चॅनल आहे न्यू इरा पब्लिशिंग हाऊस नावाने. तुम्ही स्वतः हे सगळं एडिटिंग किंवा अपलोडिंगचं काम करता? काही वेळेस लोड झालं तर बाहेरून, नाही तर इन हाऊसच चालतं. आता युट्यूबचा जमाना आहे, सगळे मोठे पत्रकार सुद्धा स्वतःचं युट्यूबवरती काय कंटेंट टाकतात, नवी पिढी सुद्धा. तर मुंडे सरांच्या आता सगळ्यांनी जवळजवळ ऑथेंटिक चॅनल्स आहेत, मोठे संपादक आहेत, त्यांनी सुद्धा इंटरव्ह्यू केलेले आहेत. आपल्या चॅनलसाठी आपण काय आज करणार आहात का नाही, म्हणजे युट्यूबवर? येस, ते तर करूच, कारण की त्यांचं स्वतःच नाव असं आहे
त्यांनी ते सर्च केले तर ऑटोमॅटिक आमचा पॉडकास्ट आत्ताच आम्ही कालच हे झालंय पब्लिश. त्याच्यावर पॉडकास्ट येऊन सगळ्यांनी पाहून आम्हाला कळावं कसं आहे ते. एक आहे. काय नाव आहे जरा स्क्रोल करून हा. दाखवता येईल आपल्याला? हे आहे पॉडकास्ट. हां हां एक इमानदार अधिकारी एकची कहाणी तुकाराम. हां ते आणि न्यू इरा प्रकाशनवर हां चॅनलचं नाव काय एकदा पुन्हा न्यू इरा पब्लिशिंग हाऊस आहे. हां @न्यू इरा प्रकाशन टाकलं तर डायरेक्ट तुम्हाला चॅनल दाखवलं. येस येस धन्यवाद. आपण आता जाणार आहोत या पब्लिशिंग हाऊसचे जे संपादक आहेत त्यांच्याकडे जाणार, पण त्यापूर्वी इकडे थोडं जाणार. ही एक दिदी मला मागच्या साईडला दिसते. परवा एक आपण व्हिडिओ पोस्ट केला होता, म्हणजे मुंडे सरांबद्दलचा एक रील होता आणि तो या दिदीने सांगितलं होतं की मला तुझं नाव सांग आणि कॅमेऱ्याच्या पुढं त्याआधी कधी आली होती का, तो पहिलाच तू मुंडे सरांचा टाकलेला होता. नमस्कार, माझं नाव प्रिया. आणि याआधी कॅमेराबद्दल सांगावं तर न्यू इरामध्ये जेव्हा झाली मी जॉईन, म्हणजे 2024 पासून 2.5 वर्ष मला इथे झालेली आहे. न्यू इरामध्ये येण्याच्या पूर्वी कुठलाही प्रकारचा अनुभव मला नव्हता की रील्स बनवावे, कॅमेरामध्ये पॉडकास्ट वगैरे घ्यावे. न्यू इराने खूप शिकवलंय, न्यू इराने खूप दिलंय. आणि जे काय व्हिडिओज वगैरे तुम्ही माझे बघत असाल तर ते सगळं न्यू इरामुळेच पॉसिबल झालेलं आहे. आणि साहेबांचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तो देखील न्यू इरामुळेच मला करण्याची संधी मिळाली आहे. तर हे माझा अनुभव न्यू इरामधून सुरू झाला आहे कॅमेराबद्दलचा. खरं तर अगदी पत्रकार बोलतात त्या स्टाईलने तू त्या दिवशी ती सांगत होती, म्हणजे जी एक बॉडी लँग्वेज असते, उभं कसं राहायचं, तुमच्या हातवारे कसे असावे आणि सांगण्याचा एक दृष्टिकोन कसा असावा, हा अनुभव पूर्वी कधीच घेतला नव्हता. पूर्वी कधीच पण घेतला पुढे जाऊन असं करायला किंवा असं बोलायला आवडेल का अशा हो, प्रकारे? नक्कीच आवडेल. पण पुस्तकांच्या संदर्भातली जर असेल तर अजून जास्त आवडेल असं मला सांगायचं आहे. नक्कीच नक्कीच. आजचा हा जो काही सोहळा होणार आहे या निमित्ताने किती म्हणजे एक्साइटमेंट आहे, कारण एखाद्या गोष्टीचं जसं आपल्या घरातलं एखादं कार्य असतं कशा पद्धतीने असतं तुम्ही सगळं करता. घरात कोणाचं लग्न असतं, कोणाचं बर्थडे असतो, आपण किती झटून असतो सगळं. आज पण तुम्ही मंडळी सगळे असे झटताना दिसत आहेत. भरपूर असा उत्साह आहे. आणि गेल्या महिन्याच्या जून महिन्याच्या एंड पासून आम्ही या पुस्तकाचं प्री बुकिंग वगैरे सुरू केलं होतं. तेव्हापासूनच आम्हाला वाचकांचा भरपूर प्रतिसाद पण मिळतोय. आणि कार्यक्रमाची उत्सुकता तर भरपूर आहे. भरपूर आम्हाला फोन येतात की आम्ही स्वतःहून कार्यक्रमाला येणार आहोत, कार्यक्रमाला येण्यासाठी काही पासेस वगैरे आहेत का, की आम्ही स्वतःहून येऊ शकतो. ते सुद्धा लोकांचे मला भरपूर कॉल वगैरे येत आहेत. आणि खूप चांगली आमची तयारी पण सुरू आहे त्याबरोबरच. आणि प्रोग्रामला खूप उत्साह आमचा आहे त्याच्यामध्ये. आणि प्रतिसाद पण भरपूर मिळणार आहे. गर्दी प्रचंड होईल याची अपेक्षा आहेच, पण अपेक्षापेक्षा जास्त मिळेल अशी वाटतंय मला. नक्कीच अपेक्षा तुमच्या आहेत आणि आम्हाला सुद्धा आहेत, कारण पत्रकारांना सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाची उत्कंठा लागली. ही एक दिदी आहे. दिदी, तू नेमकी काय काम करते सीधा, आणि आजचं जे पुस्तक प्रकाशन आहे सरांना भेटायला पण मिळणार आहे, तुला सुद्धा उत्कंठा असेल? हो, नक्कीच मला खूप उत्कंठा आहे. आणि मी या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसमध्ये आपल्या वेबसाईटचं काम बघते आणि त्यावरतून ऑर्डर्स वगैरे किंवा पुस्तक अपलोड करणे याचं काम करते. साधारण आतापर्यंत किती लोकांनी आपल्या पुस्तकाची ऑर्डर ऑनलाईन बुक केलेली आहे आणि अजून पण होते साधारण असं किती आतापर्यंत? आणि त्याच्यात काही महत्त्वाची नावं पण असतील, काही लोक असतील तर तू सर्च करताना तुझ्या लक्षात येत असेल का एक चांगली वेगळ्या क्षेत्रातील लोक सुद्धा हे पुस्तक डिमांड करतायत? हो हो, नक्कीच. या मी जेव्हा वेबसाईटवरतून ज्या आम्हाला ऑर्डर येतात तर त्या नक्कीच विद्यार्थ्यांच्या आहेत, MPSC UPSC करणारे स्टुडंट जे आहेत त्यांच्या आहेत. आणि त्याचबरोबर जे अधिकारी आहेत मोठे मोठे त्यांचे सुद्धा आहेत, किंवा पालकांचे पण येतात त्यांच्या मुलांसाठी वगैरे ते या पुस्तक देऊ इच्छितात तर त्यांच्या पण ऑर्डर येतात. असं कधी झालं होतं यापूर्वी एखाद्या पुस्तकाची एवढी डिमांड आपल्याकडे येते सगळ्या वयोगटातली, की पहिल्यांदाच असं घडते? नाही, असं पहिल्यांदाच घडतंय की हे पुस्तक सगळ्या वयोगटातल्या, आणि नक्कीच हे प्रेरणादायी ठरेल सगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी किंवा पालकांसाठी. त्यांनी मुलांना काय दिलं पाहिजे या पुस्तकातून नक्कीच त्यांना इतरांसाठी होईलच, पण तुझ्यासाठी किंवा तुझ्या फॅमिलीसाठी या पुस्तकाचा किंवा तुझ्या घरामध्ये काय चर्चा आहे याबद्दल? का हे पुस्तक आपल्याला पण पाहिजे, कारण तू इथं जरी काम करत असली तरी घरी सुद्धा उत्सुकता असते. नाही, ते आहेच आहे. आपण आमचे आधीच आदर्श होते तुकाराम मुंडे सर, कारण त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे आणि त्यांचं जे म्हणजे त्यांची जी पोस्ट आहे त्याच्यावरचा जो प्रामाणिकपणा आहे ते आमच्या घरातल्यांना खूप असं आवडलं. आणि त्यामुळे ते आम्हाला खूप जवळचे वाटतात. आणि त्यामुळे आम्हाला पुस्तक वाचायचं आहे की नक्की त्यांचा हा इथपर्यंत जाण्यापर्यंतचा प्रवास कसा झाला असेल. कारण मी त्यामध्ये वाचलं थोडंसं की ते खूप खडतर प्रवासातून आले, तर मला तो प्रवास आणि माझ्या घरच्यांनाही नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच आपण आज ह्या कार्यक्रमामध्ये भेटूयाच, ज्या ठिकाणी मुंडे सर येणार आहेत. तुमच्यासोबतच आम्हाला सुद्धा उत्कंठ आहे, त्यांना प्रत्यक्षात भेटायचं, बोलायचं, एखादा छोटासा इंटरव्ह्यू करायचा. धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल. मी आता आपल्या संपादकांकडे जाणार आहे. संपादक सर आपल्या इकडे बसली त्या केबिनमध्ये.
पुस्तकाची एंट्री जर पाहिली आपण तर साधारण इथे वेगवेगळे कार्ड लावलेले आहेत आणि इकडं आता आपण सरांशी बोललो इथे सुद्धा सरांचं काहीतरी काम चाललेलं आहे. इथं सुद्धा हा दादा काहीतरी करतो. दादा मी तुझ्याकडे येतोच पण सरांशी थोडं आधी बोलतो. सर नमस्ते. मला एक सांगा, आपलं हे पब्लिकेशन हाऊस आहे, त्या दिवसापासून काम करत आहे. तुम्ही किती वर्षापासून इथं संपादक म्हणून काम पाहता? मी साधारण 3 वर्षापासून इथे काम करतो आहे. तशी आमची संस्था 8 वर्षापासून या प्रकाशन व्यवसायामध्ये प्रकाशनाच्या कार्यामध्ये आहे. तर सर आमचा मोटिव्ह काय आहे की महाराष्ट्रातील लोकांनी वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. महाराष्ट्रातील लोकांमध्ये वाचनाची आणि लिखाणाची सवय किंवा आवड वाढवण्यासाठी आमची संस्था काम करत आहे. आम्ही ग्रामीण भागातील नवीन नवीन लेखकांना ज्यांचं साहित्य प्रकाशित होऊ शकत नाही अशा ठिकाणी आम्ही त्यांना संधी देतो. म्हणजे काय होतं की प्रस्थापित प्रकाशन संस्था जी आहे त्या नवीन नवीन लेखकांना शक्यतो संधी देण्यामध्ये उशीर करतात. मग त्या लेखकांचं लिखाण किंवा त्यांची जी काही ऊर्जा आहे लिखाणाची ते कुठेतरी संपून जाते. मग असे काही लेखक आहेत तर आम्ही आमचं ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे, नवीन नवीन वाचकांना लेखकांना हक्काचं व्यासपीठ देणारं संस्था. मग आम्ही काय करतो, नवीन वाचक आमच्याकडे येतात, नवीन नवीन लेखक येतात. तर सगळ्यात पहिलं तर आम्ही लेखकांना संधी देतो. तुमचं जे काही लिखाण असेल त्यामध्ये ताकद असेल, दर्जेदार लिखाण असेल तर आम्ही ते प्रकाशित करू, तुम्ही आमच्याशी संपर्क करा. आणि जे दर्जेदार लिखाण आम्ही पुस्तकाच्या रूपाने निर्माण केलेलं आहे ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम. म्हणजे अगदी तुम्ही म्हणाल अलीकडच्या काळातील जे काही साधनं आहेत मार्केटिंगची, सोशल मीडिया झाले किंवा इतर काही साधनं झाले, तर त्यामध्ये ताकदीनं आम्ही काम करून त्या लेखकांची पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं देखील काम करतो. आमच्याकडे जवळपास 4 ते 5 विभागात काम चालतं. आता मी स्वतः अनिल माने संपादनाचं काम करतो. त्यासोबत आमचे डिस्ट्रीब्युशनचा विभाग आहे, आमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगचा विभाग आहे, आमच्याकडे व्हिडिओ पॉडकास्ट हे सर्व. म्हणजे आम्ही काय करतो, तो लेखक केवळ त्याच्या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांपर्यंत न जातो, त्या लेखकाचा चेहरा, त्या लेखकाच्या त्या पुस्तक निर्मिती मागचं प्रवास, त्याला ती कल्पना कशी सुचली, या सगळ्या गोष्टी आम्ही त्या पॉडकास्टवर करतो. आणि आम्ही मला सांगायला आनंद होते, आम्ही दरवर्षी वाचकांच्या म्हणजे केवळ वाचकांसाठी, उत्कृष्ट वाचकांसाठी पुरस्कार देतोय. आमचे एक लेखक होते ते आता दुर्दैवाने या जगात नाहीत, त्यांच्या नावाने आम्ही तो पुरस्कार देतो, वाचन प्रेरणा पुरस्कार, स्वप्नील कोलते यांचा. तर त्यामध्ये जो वाचक म्हणजे आपण काय म्हणतो की आजकाल वाचनाची लोकांची आवड कमी झाली सोशल मीडिया मोबाईलमुळे, पण असं काही नाही. अगदी हाच प्रश्न होईल मी माझा थोडंसं पुढं तुम्हाला थांबवतोय. आपण नेहमी सगळे बोलतोय का वाचनाची आवड कमी झालेली आहे नव्या पिढीला, तर आता काही सेकंदावरती ते आलेत एखादी गोष्ट पाहायला, आणि इतका वेळ नाही, बातम्या वाचायला वेळ नाही, पुस्तकं वाचायला वेळ नाही, ऑनलाईन सगळ्या गोष्टी करतात. सोशल मीडियामध्ये रील फॉर्मॅटमध्ये लोकांना आता खूप आवडतं, मोठे व्हिडिओ पाहायला आवडत नाही, मोठं कोणाचं वक्तव्य एखादं व्याख्यान पाहायला आवडत नाही. पण मागच्या काही दिवसामध्ये मुंडे सरांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत राज्यातल्या, त्यामुळं अगदी सगळ्यांचं म्हणजे दूध ही गोष्ट अशी आहे अगदी लहान मुलापासून म्हातारी माणसापर्यंत प्यावं लागतं. आणि दुधाच्या कारवायांमुळे एफडीएचे अधिकारी खूप चर्चेत आहेत. ह्या पुस्तकाची छाप अगदी ज्या मुलाला वाचता येते किंवा ज्यांना तुकाराम मुंडे बातम्यांच्या माध्यमातून दिसलंय त्यांना सुद्धा अटॅक करेल हे पुस्तक? नक्कीच सर, कारण काय विषय आहे, तुकाराम मुंडे सरांचं काम काही फक्त आजचं नाही, मागच्या 25 वर्षांपासून त्यांचं वेगवेगळ्या विभागांमध्ये काम आहे. परंतु हा जो विभागामध्ये आता ते काम करत आहेत प्रशासन विभागामध्ये, तर त्यामध्ये बहुतांश गोष्टी म्हणजे मेडिकल किंवा फूड मधले सर्वसामान्य लोकांशी निगडीत असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दलची एक अपेक्षा निर्माण झालेली आहे आणि लोकांची तर अशी मागणी आहे की त्यांना ह्या पदावरून कमीत कमी 3 वर्ष तरी काढू नये. कारण जे काही लोकांना आजकाल औषधं म्हणा किंवा अन्न म्हणा त्यामधून जे काही भेसळ होते किंवा जे काही विषयुक्त काय म्हणतो आपण त्याला, अशा पद्धतीचं खाणं दिलं जाते. बरोबर. परंतु लोकांना ते इतकं सवयीचं होऊन गेलेलं आहे की त्यांना आता ते वाटतच नाही की आपण काय खातो. परंतु त्याचे दुष्परिणाम ज्यावेळेस ह्या भेसळ सगळ्या प्रकरणं बाहेर यायला लागले तेव्हापासून त्यांना ते कळायला लागल्या गोष्टी. आणि ज्या माणसाने किंवा ज्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टींना काय म्हणतो आपण वाचा फोडली, बरोबर, तुकाराम मुंडे सर,
आणि त्यांच्याबद्दल लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा माणूस सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे. आणि हे आपण काय म्हणतो की आपल्याकडे नायक आपल्याला तुम्ही नायक सुद्धा पाहिला असेल नायक सिनेमा, हां. त्यातला एक दिवसाचा मुख्यमंत्री. मुख्यमंत्री जो गायकवाड नावाचा कॅरेक्टर होता, आज ती सुद्धा चर्चा व्हायला लागली. आणि एक तुकाराम मुंडे नाही तर 100 अधिकारी जर देशात असे मिळाले तर खूप मोठी क्रांती होईल असंही बोललं जाते. नक्कीच सर. आणि काय विषय आहे आपल्याकडे लोकांना वाचनाचा तर विषय तुम्हाला सांगतो, लोकांना आपण म्हणतो की सोशल मीडियामुळे वाचनाची सवय कमी झाली हो. वगैरे. असं काही नाही. आमच्याकडे मागच्या 6 ते 7 वर्षात जवळपास आमचे 150 टायटल झालेले आहेत. सगळे नवीन लेखक, 90% नवीन लेखक आहेत. म्हणजे लोक लिहित आहेत, फक्त त्यांना एक माध्यम मिळत नाही त्यांचं पुस्तक प्रकाशित करण्यासाठी. बरोबर. अशामध्ये आमच्याकडे नवीन पण लेखक आहेत, काही प्रतिष्ठित पण लेखक आहेत. आता आमच्याकडे तुकाराम मुंडे सरांच्या जीवनावरती शफी पठाण यांनी लिहिलेलं पुस्तक आहे तुकाराम. त्याचं प्रकाशन शफी पठाण यापूर्वी तुमच्याकडे कुठलं लिखाण घेऊन आले होते का? हे पहिलंच आहे? त्यांचं सुद्धा पहिलंच आहे. अरे वा. आणि त्यांच्याकडून आम्हाला म्हणजे तुकाराम मुंडे सरांच्या वरती लिहिले गेलेलं मराठीतील हे पण पहिलंच अरे पुस्तक बापरे. आहे. आणि त्या पुस्तकामधून तुकाराम मुंडेंचं आपल्याला फक्त अधिकारी म्हणून असलेल्या त्यांच्या न्यूजमधून किंवा त्या गोष्टी माहीत राहतात. हो. परंतु लहानपणापासून तुकाराम मुंडे सरांचा प्रवास कसा होता, त्यांचा काय संघर्ष होता आणि एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ते कसे घडले, त्यांचं तो सगळा प्रवास त्या पुस्तकाच्या माध्यमातून आला. आपल्याला ते समजून ही घ्यायला आणि सगळी वाचायला सगळी सगळ्यांना प्रक्रिया जमलं. किती दिवसात आपल्याकडे सुरू होती? ज्या तुमच्याकडे लिखाण सरांनी आणून दिलं, म्हणजे तुम्ही त्यांना सांगितलेले हा की त्यांनीच तुमच्याकडं विचारणा केली? विषय काय होता की तुकाराम मुंडे सर पूर्वी नागपूरला तिथे त्यांनी तिथं कार्यरत होते. त्यावेळेस ते जे लेखक आहेत ते त्यावेळेस पत्रकार होते सामान्य. आणि त्यांनी त्यांचा सगळा जवळून बघितलेल्या गोष्टी रिपोर्टिंग करतात. आणि नंतर महानगरपालिकेवरती सुद्धा काही वर्षांनी तुकाराम मुंडेंची परत तिथं नियुक्ती झाली. मग हा सगळ्या प्रवासात तो लेखक शफी पठाण जे आहेत ते आकर्षित झाले. त्यांना ते सुचलं की या माणसाचं कार्य पुढे आले पाहिजे. बरोबर. म्हणून त्यांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क केला. साधारण 1 वर्षापूर्वी त्यांना ही कल्पना सुचली. त्यानंतर प्राथमिक डिस्कशन, चर्चा वगैरे झाली. आणि त्यानंतर म्हणजे हा प्रवास तसा आत्ता कारवाया सुरू झाल्यानंतरच्या काळातला होता. हा प्रवास तसा तुमचा 1 वर्षापासूनचा आहे. त्यामुळं म्हणजे आपल्याकडे कसं आहे, प्रेरणादायी म्हणून सुद्धा हे पुस्तक आणि एका चांगल्या माणसाचे चरित्र म्हणून सुद्धा हे पुस्तक लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आपल्याकडे जे मोटिवेशनल पुस्तक असतात ते सगळे बाहेरच्या देशातील अनुवादित पुस्तकं, तिथले उदाहरण. पण आपल्या मातीतलं उदाहरण एक आहे आणि त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे लोकांनी. म्हणून ह्या पुस्तकाचं आम्ही लगेच स्वीकारलं. आणि त्यानंतर आमचे साधारण 4-5 वेळा त्या पुस्तकाच्या कामावरती रिव्हिजन वगैरे झाली, बाकीच्या गोष्टी झाल्या. आणि आता पुस्तक ते आकाराला तुम्ही संपादकीय म्हणून इथं कधीपासून काम करताय आणि तुमचं बेसिक शिक्षण कशातलं आहे? म्हणजे तुमची आवड काय होती आणि इकडे कसे वळालं? तुम्हाला सांगायला गंमत वाटेल सर. म्हणजे आमची प्रकाशन संस्था, म्हणजे आमचे प्रकाशक शरद तांदळे आणि अमृता तांदळे, म्हणजे आम्ही सगळे नवीन लिखाण, साहित्य क्षेत्रात. म्हणजे एक सांगू का तुम्हाला, मी तुमच्याशी गप्पा मारताना मला जसं कळलं तुम्ही संपादक आहात. संपादक म्हणजे आपल्याकडे एक अशी कन्सेप्ट झाली का एक ठराविक एज ग्रुप झाल्यानंतरच त्या खुर्चीला शकतो. पण मला अजूनही वाटत नाही तुम्ही संपादक आहात. एक वेगळ्या धाटणीचा माणूस, पण बोलताना लक्षात येतं का आपण अशा पद्धतीने तुम्ही काम करताय. तुम्हाला तरी वाटलं होतं का असं संपादकीय सगळं आपण कधी करू? मला तुमची आवड फक्त यातून जाणून घ्यायची. तुम्हाला कुठल्या क्षेत्रातली आवड होती आणि इकडे कशा आलं? मला तुझं स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये आवड होती. माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे सायन्समध्ये. अरे बापरे. आणि सायन्सवाला माणूस कदाचित इकडे पडत नाही. मी सुद्धा पत्रकारितेचे ऍडमिशन घ्यायला गेलो, मला हा प्रश्न होता तू सायन्स ग्रॅज्युएट असताना इकडे का आलास? तर ही पण काही किस्सा असेल, मला तो आवडेल ऐकायला तुमच्याकडनं. काय सर, वाचनाची आवड तर लहानपणापासूनच आहे. वाचनाची आवड असणार, पूर्वी पुस्तक वाचत असताना त्याच वेळेस काही गोष्टी माझ्या निदर्शनास यायचे, अरे हे चुकलं, थोडं असं पाहिजे. परंतु त्यावेळेस आपण त्या लेखकांपर्यंत पोहोचू शकतो, प्रकाशन संस्थेपर्यंत पोहोचू शकतो, त्यांना सांगू शकतो की हे असं पाहिजे, ते कसं पाहिजे. मग माझं शिक्षण झालं सायन्समध्ये, MSc केमिस्ट्रीमध्ये केले. अरे बापरे, केमिस्ट्री आहात तुम्ही? हो. त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली. आणि तो काळ असा होता की त्यामध्ये खूप कमी जागा निघायच्या आणि स्पर्धा खूप होती त्यावेळेस. त्यानंतर सोडून दिलं. काही वर्ष फ्रीलान्सिंग केलं, PR ची कामं केली. त्यानंतर सरांचा आमचा परिचय होता सरांच्या पुस्तकामुळे. मी एक वाचक, ते एक लेखक. त्यातून आमचा संपर्क वाढला, भेट झाली. सरांचं हे सगळं कुटुंब आकाराला आलं. सरांनी रिक्वेस्ट केली, सर तुम्ही या. सर वय किती तुमचं आता सध्या? माझं सर आता 34 वर्ष. अरे बापरे.
आपण एक दिवस नक्कीच या सगळ्या प्रवासावर गप्पा मारू. आजचा व्हिडिओ आपण इथं थोडंसं मला अजून बाकी काय दाखवायचंय, पण मला एक सांगायचं आहे, म्हणजे कमी वयाचा संपादक आणि सायन्स ग्रॅज्युएशन हे माझ्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. कारण मला सुद्धा टोकलं होतं ज्यावेळेस मी रानडेला पत्रकारितेच्या कोर्सला गेलो. अरुण साधू सर होते त्यावेळेस आमचे डिपार्टमेंट हेड, आणि ते मी काय इकडं आलं, कारण एक सवय झाली ती का आर्ट कॉमर्सचीच मुलं पत्रकारिता, सायन्सवाले काय येतात. पण माझ्यासोबत मला तुमचाही पण अभिमान आहे, कारण एका मराठी प्रकाशन संस्थेमध्ये तुम्ही संपादक आहात. तुम्हाला खरं तर काय म्हणता येईल आता, म्हणजे मला सॅल्युटच केलं पाहिजे. पण किमान आज या निमित्ताने आज 1-2 सायन्सची माणसं एका ठिकाणी आहेत. धन्यवाद सर. नक्कीच आपण कधी पुन्हा एकदा गप्पा मारू. आपण सगळ्यांची नक्कीच धन्यवाद. थँक्यू सर. तर आता आपण जाणार आहोत थोडंसं ज्या ठिकाणी सगळं पॅकिंग वगैरे सुरू आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्याचं गोडाऊन कुठं आहे, पॅकिंग कसं चाललेलं आहे. सर घाईतच आहे, पण मी सरांना विचारलेलं. सर 2 मिनिटं आता फक्त. ही व्यक्ती कोण आहे आता तुम्हाला सांगायला म्हणजे कदाचित तुम्ही ओळखणार नाही, कारण बाकीचे लोक पाहिल्यावर ह्या माणसाबद्दल काय सांगा हा प्रश्न तुम्हाला असेल. ही व्यक्ती आहे या प्रकाशन संस्थेचे मालक. सर तुमची ओळख सांगा थोडीशी तुम्ही. नमस्कार, मी शरद तांदळे आणि न्यूयराचा मालक नाही, विश्वस्त आहे. हां. आणि गेल्या 8 वर्षापासून आता हे प्रकाशन व्यवसाय बघतो आणि नवीन चांगले पुस्तकं आणण्याचा प्रयत्न आहे. या पुस्तकाबद्दल तुम्हाला काय, आम्हाला सगळ्यांना उत्कंठ आहे. आज काय घडेल साधारण, मुंडे साहेब काय बोलतील पुस्तकाबद्दल स्टेजवरती? सगळ्यात पहिले तर मुंडे साहेब कार्यक्रमाला आलेत हेच फार महत्त्वाचं. आणि ते स्टेजवर असणार नाही आहेत, पण ते उपस्थित राहत आहेत, कारण की त्यांच्यावरचं पुस्तक आहे आणि ते विनंतीला मान देऊन आलेत. मला असं वाटतं की ते असणं आणि त्यांच्यावरचा प्रवास निश्चित हे पुस्तकाच्या माध्यमातून जे मुंडे साहेब आपल्याला माहीत आहे, कारण की मुंडे साहेबांच्या कारवाया आपल्याला माहिती आहेत, पण मुंडे साहेबांचे नेमके आलेत कुठलं, त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचं कौटुंबिक बॅकग्राऊंड असेल, किंवा आपल्याला जी ओरड असते की सगळ्या सुविधा असलेलाच माणूस यश मिळवू शकतो, तर ते खरं नाही आहे. तुमच्यात दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर तुम्ही कोणतंही यश मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की IAS मुंडेसाहेब IAS होणं जितकं आपल्याला यश वाटतं त्याच्यापेक्षा मोठं यश आहे की IAS झाल्यावर त्यांनी काय काम केलं. तर मला असं वाटतं की त्या सगळ्या आपण डायमेन्शन्स बघितल्या तर मुंडे साहेबांनी एक नवीन अभ्यास करणार आहे किंवा आयुष्यात मला फार संकट आहेत असं म्हणणार आहे सगळ्यांसाठी एक दिशादर्शक प्रवास. नक्कीच धन्यवाद सर. खरं तर तुम्ही आता गडबडीमध्ये आहात. आज जरा कार्यक्रमाची तयारी चालू आहे. नक्की काय हरकत पण नाही. तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. आणि सगळ्यांशी संवाद साधला. अजूनही मला थोडंसं गोडाऊनमध्ये जायचंय. बरोबर. तुम्हाला दाखवायचंय की किती तयारी सुरू आहे या ठिकाणी. म्हणजे गोडाऊनमध्ये पुस्तकांचं जे काही पॅकिंगचं सुरू झालेलं आहे बघा. याच ठिकाणी आता जी काही डिमांड असेल पुस्तकांची वेगवेगळी अशा पद्धतीने त्याच्यावरती ॲड्रेस आहेत आणि ही माझ्या मते वेगवेगळ्या माध्यमांमार्फत त्या लोकांपर्यंत जाणार आहेत. नेमकं हे पॅकिंग कसं चाललंय, किती पुस्तकांचं हे सगळं, हे गोडाऊन आहे पूर्ण. ही पुस्तकं आहेत सरांची. आणि आज पूर्ण गोडाऊनमध्ये मला वाटतं तुकाराम मुंडे सरांचीच पुस्तकं दिसत आहेत. ही काय मंडळी ज्यांना विचारू. सर स्वागत आहे तुमचं. मला सांगा, गडबड आहे आता, दुपारी प्रकाशन सोहळा आहे आणि तुम्ही मात्र आता थोडंसं इकडनं आहे साधारण. हां, सकाळपासून तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव ज्ञानेश्वर वाघ. तुकाराम पुस्तकाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळतोय. 1 लाख प्री बुकिंग झाली सकाळपासून. म्हणजे पहिलीच आवृत्ती डायरेक्ट 1 लाख बुकिंग पण झाली. आता दुसरी सुद्धा तयारी करायला लागेल. तयारी करतोय. प्रिंटिंगला पण गेलेले पुस्तक आणि प्रचंड आम्ही आता एवढा उत्साह आहे की काय सांगू. नक्कीच आपण स्टेजवरती तिथं पाहणार आहोत. पण आता कोणाला तुम्ही पॅकिंग करा, हे पुस्तक कोणाला जाणार आहे आपण हे महाराष्ट्राभरातून गडचिरोली पासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ऑर्डर आहे. आणि एक नाही तर 10 25 पुस्तकांच्या ऑर्डर जास्त आहेत. म्हणजे प्रचंड प्रतिसाद आहे कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र. तुमची रिॲक्शन काय असेल या निमित्ताने, या पुस्तकाचा काय वेगळेपण म्हणजे ग्रामीण भागातल्या तरुणांना हे एकदम उपयुक्त मार्गदर्शन ठरेल पुस्तक. तुकाराम मुंडे सरांचं पुस्तक प्रेरणादायी आहे आणि त्यांचा प्रवास कोणाला माहीत नाही. फक्त ते सगळ्या आता ते अन्न प्रशासन विभागामुळे सगळ्या महाराष्ट्राभर ते पोहोचले, पण त्यांचा ऍक्च्युअल मधला प्रवास जो संघर्ष आहे तो कोणासमोर आलेला नव्हता. तो न्यू इरा पब्लिकेशनने समोर आणलेला आहे. शफी सरांच्या लेखणीतून तो समोर येतोय. त्याचा ग्रामीण भागातल्या म्हणजे जे तरुण नैराश्यात गेलेले, सध्या आता महाराष्ट्रामध्ये
खूप नैराश्य आहे तरुणांमध्ये. बरोबर. त्या नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त पडेल सगळ्यांना. नक्कीच. मला एक थोडंसं फक्त एक मुखपृष्ठ दाखवा, यासाठी कुणी कुणी हे केलेलं आहे. आतलं पान एक ओपन करून दाखवा थोडंसं. हे मुखपृष्ठ आहे. हां. शफी सरांचं नाव आहे शफी याच्यावरती. सरांचं नाव आहे. म्हणजे आणि आतमध्ये साधारण काय काय आहे पहिल्या पेजचं फक्त. याच्यामध्ये मुखपृष्ठ त्यांचे नाव आहेत. अंतर्गत मांडणी रत्नेश तोरगे यांनी केली आहे. मुद्रित शोधन संजय पवार सरांनी केली आहे. आणि पहिली आवृत्ती 17 जुलै म्हणजे आजचीच. आणि किंमत वगैरे असं लिहिलेलं आहे सर. आणि चांगली क्वालिटी आहे पुस्तकाची. तर आपण हे पुस्तक फक्त तुम्हाला मी सगळं दाखवणार नाही, थोडंसं दाखवते फक्त, कारण तुम्हाला सुद्धा उत्कंठा लागली पाहिजे. धन्यवाद सर तुम्ही गप्पा मारल्याबद्दल. मला यातला शेवटची व्यक्ती त्यांच्याशी बोलायचं आता. मुद्रित शोधन ज्यांनी केलं संजय सर आहेत आणि रत्नेश तोरगे आणि मुद्रित शोधन त्यांनी केले आहेत ते आता बसले. आणि प्रूफ रिडिंग ज्यांनी केलं ते संजय पवार. दोघांशी गप्पा मारणार. धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल. आपण आता एक थोडंसं इकडे जाणार आहोत. संजय पवार आणि त्यांच्याशी बोलणार आहोत. तर मंडळी आता आपण या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ही 2 माणसं आहेत शेवटची आपल्या मुलाखतीमधली. संजय पवार सर इकडे आहेत. सर स्वागत आहे तुमचं. आणि हा एक दादा आहे. या ठिकाणी काय नेमकं चाललंय, म्हणजे पहिलं तुमच्याकडे येतोय मी. तुमचं नाव सांगा आणि काय नेमकं काम सुरू आहे. सर मी रत्नेश तोरगे. मी सगळं लेआउट डिझाईन आणि पुस्तकाचं कव्हरच्या डिझाईनचं सगळं मी बघतो. आता कुठल्या पुस्तकाचं चाललंय साधारण? आता एक खडू फळ्या पलीकडे संजय बच्चा सर त्यांचं पुस्तकाचं काम चालू आहे. मुंडे सरांचं पुस्तक आज प्रकाशित होतंय. या पुस्तकाचं साधारण किती दिवस काम चालू होतं आणि कदाचित इतर पुस्तकांपेक्षा या पुस्तकाला तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागला असेल कदाचित? हो, अगदी बारकाईने काम केलं आणि जवळजवळ मागचे 2 महिने आम्ही त्याच्यावर होतो. सुरुवातीला ड्राफ्ट आला त्याचा. त्या ड्राफ्ट नंतर आम्ही त्याचं 2 ते 3 वेळा त्याच्यावर रिडिंग, त्याच्यावर दुरुस्त्या याच्यावर काम केलं. शफी पठाण सरांसोबत जे लेखक आहेत त्यांच्यासोबत आम्ही संपर्क करून कधी कधी सर स्वतः ऑफिसला येऊन त्यांच्या समोर करेक्शन आम्ही केलेलं आहे. आणि संजय पवार सर आहेत ते प्रूफिंग करतात. त्यांनी सगळं प्रूफिंग केलेलं आहे मुद्रित शोधन. तर त्यांच्या थ्रू सुद्धा काम केलेलं आहे याच्यावर. नक्कीच. तर आपल्याला माहिती ही व्यक्ती इकडं पवार सर आहे. दैनिक सकाळपासून तर पुढारीपर्यंत दैनिकांमध्ये मागच्या काही वर्षामध्ये मुद्रित शोधनाचं त्यांनी काम केलं. आणि मुद्रित शोधन म्हणजे तुमच्यापर्यंत येणाऱ्या प्रत्येक गोष्ट ग्रॅमॅटिकली, व्याकरणदृष्ट्या, संयुक्तिकरित्या चुका सगळ्या काढून जे येतं छापून वर्तमानपत्रात असेल किंवा पुस्तकांना अशी मंडळी काम करत असतात. म्हणून ते फायनल टच जे म्हणतो आपण तो या माणसांचा असतो. संजय पवार तुमचा खूप दिवसांचा अनुभव आहे. अनेक पुस्तकांचं तुम्ही कदाचित आधी काम केलं असेल, व्याकरण दैनिकांचं, कारण दैनिकातलं एका दिवसात रद्दी होतं किंवा तर टिकणार. सर खरं सांगायचं तर वर्तमानपत्र असेल किंवा पुस्तक असेल एखादं, तर त्याच्यावर आपण जे व्याकरण पाहतो, व्याकरण म्हणजे काय तर व्याकरणदृष्ट्या त्या लेखावर संस्कार केले जातात. आणि हे करत असताना की अगदी एखादी ओळ जर काढायची असेल तरीसुद्धा श्री तांदळे सर असतील किंवा अमृताताई असतील किंवा माने सर असतील यांच्या कानावरती गोष्ट घालून नंतरच ते वाक्य उडवलं जातं असं. कारण तिथे शंका असते काही वाक्यांमध्ये. तसंच ज्या वेळेस आता रत्नेश सरांनी हा लेआउट करतायत, आता लेआउट झाल्यानंतर ते माझ्याकडे येतं. मग मी त्याच्यावर ते व्याकरणदृष्ट्या त्या पुस्तकांवरून मी संस्कार करतो. आणि ते करत असताना ते फायनल झाल्यानंतर आणि स्ट्रिक्टली आम्हाला सांगितलं गेलेलं आहे, सर असतील ताई असतील, की डमीवर सुद्धा एक नजर टाका तुम्ही. तर डमीमध्ये सुद्धा काही करेक्शन निघतात. पण शेवटी माणूस आहे आणि टेक्निकली विषय काही ना काहीतरी विषय राहतात. जरी 35 वर्षाचा अनुभव असला तरी मार्केटमध्ये कोणतंही पुस्तक देताना एकदम प्युरिफाय करून द्यावं लागतं त्याला. आणि त्याला आपण मराठी भाषेत 0 एरर म्हणतो आपण. तर ते 0 एरर करण्याचा हा पूर्ण प्रयत्न झालेला आहे. तरीसुद्धा काही एखादी चूक राहिली असेल तर तुम्ही आम्हा सर्वांना तुमच्या पदरात घ्या. धन्यवाद. किती दिवस काम चालू होतं? किती रात्री जागवले तुम्ही या ठिकाणी शेवटचं हे सगळं करताना? खरं सांगायचं तर रात्रीची ड्युटी संपल्यानंतर 1 नंतर ऑफिसला सरांनी आणि ताईंनी चाबी देऊन ठेवलेली आहे. काम सुरू केल्यानंतर पहाटे 5-5:30पर्यंत हे काम चालतं त्या पद्धतीने. आणि काही शंका असतील तर एका कागदावर आम्ही लिहून ठेवतो किंवा ते वाक्य आम्ही ते बोल्ड करतो. तसं आता सलग हे पुस्तक करायला मला 8 ते 10 दिवस गेले. त्यानंतर डमी
बरं एका डमीवर नाही, ती डमी झाल्यानंतर दुसरी डमी, त्या डमीवर श्री माने सर असतील, ताई असतील, सर असतील, इवन रत्नेश सर असतील, इतर जो स्टाफ आहे, प्रत्येकजण आपापल्या परीने एक नजर टाकत असतो. कारण कोणताही क्षुल्लक कॉमा सुद्धा आम्ही सोडलेला नाहीये, म्हणजे त्याला आपण 0 एरर म्हणतो. तर तो पूर्णपणे प्रयत्न झालेला आहे आणि हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खास करून तरुणाईला आवडेल. कारण जो संघर्ष आहे श्री तुकाराम मुंडे साहेबांचा, अगदी बालपणापासून ते पहिली पोस्टिंग सोलापूर इथंपर्यंत, त्याच्या पुढे तुम्ही वर्तमानपत्र सर्वांनी पाहिलेलं आहे, पण मेन पुस्तक की त्यांचं स्ट्रगल आहे की ते कसे घडले. संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, परंतु मी या पुस्तकाबाबत असं म्हणेन की मुंडे परिवार जे आहे, त्यांची आई असरूबाई, त्याच्यानंतर वडील हरिभाऊ, मोठे बंधू अशोक भाऊ, नंतर तुकाराम मुंडे साहेब, नंतर छोटे बंधू बाळासाहेब, हे कुटुंब असं आहे की प्रत्येकाचा हात हातात होता आणि प्रत्येक संकटाला ते सामोरे गेलेत आणि एक प्रकारचं असं वेल्डिंग केलेलं आहे ते हाताला, बरं का. प्रत्येक गोष्ट त्यांनी फेस केलेली आहे आणि ते करत असताना टार्गेट एकच होतं की शिकायचं आणि मोठं व्हायचं आणि समाजासाठी काम करायचं. तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, म्हणजे सारांश काय या पुस्तकाचा, की समाजासाठी तुम्ही काहीतरी करा. नक्कीच आपण ह्या सगळ्या न्यू इरा प्रकाशनच्या ऑफिसमध्ये आहोत. थोड्याच वेळामध्ये मुंडे सर असतील, बाकीचा जो काय अधिकाऱ्यांचा स्टाफ असेल, जे पाहुणे असतील ते सगळे येतील. पण हा एक सोहळा खूप रंगतदार रंगणार आहे आणि हा सोहळा तुम्ही माझ्यासोबत पण पाहणार आहात. याची बातमीसुद्धा विविध वाहिन्यांमध्ये येणार आहे. पण मला हा प्रवास जाणून घ्यायला मुद्दाम इच्छा झाली की हे पुस्तक बनलं कुठं, त्याची मेकिंग ऑफ स्टोरी काय होती. यातलं एक फक्त ज्या ताई आहेत या प्रकाशन हबच्या प्रमुख आहेत, त्यांनाही आपल्याला बोलतं करायचं आणि मग त्यानंतर ही मुलाखत संपवणार आहे. हा एकूणच सगळा प्रवास संपवणार आहे. पण या निमित्ताने मला एका प्रकाशन संस्थेमध्ये यायला मिळालं आणि त्या ठिकाणचा हा सगळा प्रवास जाणून घ्यायला मिळाला. आजचा कार्यक्रमसुद्धा माझ्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मंडळी, आता आपण शेवटच्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे. त्या आहेत या प्रकाशन संस्थेच्या प्रकाशिका अमृता तांदळ मॅडम. त्यांची कॅबिन इकडे आहे, आपण तिकडे जाणार आहोत. खरं तर पूर्ण आपण स्टाफशी गप्पा मारल्या, पण मॅडम आता बसलेल्या आहेत. मॅडमला आज बऱ्याचदा आपण म्हणतो काय एखाद्या कार्यक्रमाचं घरात लग्न असल्यानंतर जशी आपल्याला प्रत्येकाला एक त्या नियोजनाचं सगळं प्लॅनिंग असतं, खूप टेन्शन असेल. खूप आहे आणि उत्साह पण तेवढाच आहे सर. किती दिवस ही सगळी तयारी सुरू होती? सर साधारण गेले 1.5 ते 2 महिन्यांपासून या पुस्तकाची तयारी सुरू आहे. पुस्तकाची प्रोसेस जसं की आपण बघतो की पुस्तकाचं मुखपृष्ठ डिझाईन करणं असेल, पुस्तकाचा पेपर असेल, पुस्तकाचं कंटेंट बघणं असेल, प्रूफिंग असेल, इतर अनेक संपादकीय संस्कार, हे सगळं करण्यासाठी साधारण 1.5 ते 2 महिन्यांपासून या पुस्तकाची सगळी प्रोसेस सुरू आहे सर. मला उत्कंठ आहे, हे पुस्तक तुमच्यापर्यंत नेमकं म्हणजे कसा प्रवास सुरू झाला, म्हणजे कोणामुळे इथपर्यंत हे सगळं ते पण ऐकून घ्यायचं नाही, अगदी थोडक्यात सांग. जसं की सर आपल्याला माहिती आहे की न्यू इरा पब्लिशिंग हाऊस हे आजवर तरी सर्वच नवीन लेखकांसाठी आपण आपली सगळी साहित्य पब्लिश करत आलेलो आहोत. त्याच माध्यमातून आपल्याकडे जेव्हा शफी पठाण आले त्यावेळेस त्यांनी कळवलं की आम्ही तुकाराम सरांच्या जीवनावरती एक पुस्तक करत आहोत. आणि ही गोष्ट जेव्हा ऐकली तेव्हा आमच्यासाठीच खरं तर खूप प्रेरणादायी होती. कारण ज्या माणसाला सगळ्या महाराष्ट्रातून खूप प्रेम मिळतंय, त्याच्या जीवनावरती आधारित, त्याच्या प्रवासावरती आधारित आपल्याला पुस्तक करायला मिळतं, ही आमच्यासाठी संधी होती. आणि मग आम्ही शफी पठाण सरांसोबत कॉपरेट करून ह्या पुस्तकामध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. माध्यमांमध्ये सरांची चर्चा खूप आहे. सध्या आयडॉल आहेत ते, म्हणजे वारीमध्ये सध्या वारी पण सुरू आहे, पण वारीमध्ये शासनाचे इतर जे प्रोजेक्ट आहेत त्यापेक्षा सरांच्या फोटोंना सुद्धा तेवढी प्रसिद्धी मिळाली आहे. का वाचावं हे पुस्तक नवी पिढीने? कारण वाचन संस्कृती आपण म्हणतो कमी होत चालली, नवी पिढी सगळी मोबाईलवरती रीलवरती आहे. हे पुस्तक का नव्या पिढीने वाचावं आणि ती वाचण्यासाठी आपल्याकडं झुंबड उडाली. म्हणजे पहिली आवृत्ती तुमची अचानक म्हणजे काही दिवसातच पॅकअप झाली, सेकंड आवृत्ती सुद्धा तुम्हाला हे करायचं. का वाचावं? काय यातले पॉईंट्स आहेत आणि ते अगदी नव्या मुलांनी किंवा छोट्या मुलांनी तर अगदी वृद्ध माणसांनी सुद्धा वाचलं पाहिजे. सर खरं तर अगदी माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारलाय. आपण असं खरं तर ओरड करतो की आपली वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे.
परंतु एक प्रकाशक म्हणून मला कायम हे जाणवलेलं आहे की ही वाचन संस्कृती कुठेही कमी नाही झाली आहे. आपण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रकाशक म्हणून जोपर्यंत ठोस अशी भूमिका घेत नाही तोपर्यंत ती लिखाण किंवा त्या पुस्तकातलं गांभीर्य, त्या विषयातलं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. आणि तुकाराम सरांच्या बाबतीत म्हणाल तर सरांनी आता ज्या पद्धतीने कामाची सुरुवात केलेली आहे ती आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे सरांबद्दलचा आदर किंवा सरांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता, हे त्या पुस्तकाला मिळालेला प्रतिसाद, हे कारण तर आहेच. पण अतिशय खडतर परिस्थितीमधून येऊन तुम्ही तुमचं ध्येय कसं साध्य करू शकतात, हा जो मेसेज सरांनी या पुस्तकातून दिलेला आहे, याचा उपयोग निश्चितच महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांना होणार आहे. आणि केवळ हा एक उद्देश आम्ही सुद्धा डोळ्यासमोर ठेवला आणि या पुस्तकाची निर्मिती. आपली प्रकाशन संस्था साधारण किती जुनी आहे आणि पहिल्या पुस्तकापासून तर आजपर्यंत जो प्रवास आहे त्याच्यामध्ये अशा कुठल्या पुस्तकाने एकदम बूम मारली होती, एकदम मोठं तुम्हाला प्रकाशन, सर्वात जास्त कॉपीज काढायला लागल्या होत्या, आणि त्यानंतर हा माहोल आहे का? म्हणजे मला मुद्दाम जाणून घ्यायचा, आता प्रत्येकाच्या तोंडी तुकाराम मुंडे सर आहेत, असं काही घडतंय का आता? असं वाटतंय का तुम्हाला या 8 दिवसामध्ये? हो सर, अगदी या 8 दिवसामध्ये तर नाही, पण गेल्या महिनाभरापासून आम्हाला हे जाणवतं की पुस्तकांच्या बाबतीत म्हणा, पुस्तकाच्या माध्यमातून, सरांच्या कामाच्या माध्यमातून प्रत्येक तरुणाईंच्या ओठावरती आता तुकाराम मुंडे सरांचं नाव आहे. आणि जसं की तुम्ही मला विचारलं की प्रकाशन संस्थेची सुरुवात ह्या कुठल्या पुस्तकापासून झाली, तर मला ते सांगायला आवडेल की आमच्या प्रकाशन संस्थेची सुरुवात रावण या पुस्तकापासून झाली. साधारण 3 लाखांपेक्षा जास्त प्रतींची विक्री आम्ही या पुस्तकाची केलेली आहे. यासोबतच तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करणारं आंतरप्रिनर नावाचं पुस्तक आम्ही जेव्हा प्रकाशित केलं, त्यातून अनेक नवीन उद्योजकांना उद्योग कसा करावा या बाबतीत परिपूर्ण माहिती देणारं पुस्तक आम्ही जेव्हा लॉन्च केलं तेव्हा त्यालाही अगदी भरघोस प्रतिसाद मिळाला. आणि मला हे सांगायला खूप आवडेल की न्यू इरा प्रकाशन हाऊसने प्रकाशित केलेल्या सर्वच पुस्तकांना आजवर वाचकांनी भरभरून प्रेम दिलंय सर. मुंडे सरांचे इंटरव्ह्यूज अनेक चॅनलने केलेले आहेत, अनेक गोष्टी त्यांच्या आता बाहेर आलेल्या आहेत, पण त्यांनी एक मुलाखत दिली नुकतीच, त्यामध्ये पण सांगितली मला सुद्धा उत्कंठ लागली पुस्तकात काय, आणि मी सुद्धा त्याच्यावर कमेंट करणार आहे. ती कमेंट काय असेल ही ऐकायला आज तुम्हाला उत्सुक आहात तुम्ही. काय साधारण बोलतील असं वाटतं या पुस्तकाबद्दल? ते उत्सुकता आणि थोडंसं दडपणही आहे खरं तर, कारण सरांचा हा सगळा प्रवास जेव्हा प्रत्येक वाचक बघणार आहे, वाचणार आहे, तेव्हा खरंच गहिवरून जायला होतं की एक सर्वसामान्य परिस्थितीतून येऊन तुम्ही किती मोठ्या पदावरती पोहोचलेले असताना सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने लोकाभिमुख काम करतात, तर त्याचं सर्वस्वी स्वागत हे या पुस्तकाच्या रूपाने तर आम्हाला अनुभव आलाच की लोकांनी उत्स्फूर्तपणे हे स्वीकारलेलं आहे. आणि सर काय प्रतिक्रिया देतील याबद्दल दडपण तर आहेच, पण मला खात्री आहे की सरांना खूप आवडेल. तुम्ही स्वतः हे पुस्तक तयार होत असताना, त्याचा फायनल टच मिळत असताना सरांशी किती वेळा बोललात किंवा बोलला नाही, काय नेमकं? नाही, सरांशी आम्ही नाही बोललो सर. ॲक्च्युली सर ह्या प्रक्रियेमध्ये कुठे नव्हते. आम्ही फक्त लेखकांच्या संपर्कामध्ये होतो आणि लेखकांनी सगळी माहिती घेऊन सरांबद्दलची या पुस्तक रूपात आणलेली आहे. आज खरं तर पहिलं इंटरॅक्शन होणार आहे सरांसोबत. तुमच्यासारखंच आम्हाला सुद्धा उत्कंठ आहे, कारण ग्रामीण भागामध्ये मी या बातम्या कव्हर करत असताना सरांनी कुठलीच प्रेस किंवा स्थानिक एफडी अधिकाऱ्यांना बोलायला लावलं नाही मीडियाशी. प्रेस थेट मुंबईत व्हायच्या, आणि आमच्या दृष्टीने सुद्धा आज पुण्यामध्ये सरांना भेटायला मिळणार आहे. तुमच्या डोक्यात अजून काय असेल जे लिखाणातून तुम्ही वाचलं असेल, काही प्रश्न पण असतील, सरांच भेटल्यावर थेट विचारणार? आम्ही पत्रकार म्हणून तर तुम्ही विचारणार? नक्कीच विचारणार आहे सर, कारण आपल्या आवडत्या अधिकाऱ्याला जाऊन एकतर बघण्याची संधी मिळणार आहे. सरांना खरं तर सरांशी बोलताना थोडंसं दडपण आहे, पण आहेत काही प्रश्न आणि असं वाटतं की थेट आता ते सरांनाच विचारायचे. नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोललात. तर खरं तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात काही मोजक्या संपादिका किंवा प्रकाशिका आहेत, जसं संपादिका आहेत वेगवेगळ्या दैनिकांमध्ये, चॅनल्समध्ये किंवा प्रकाशन संस्थांमध्ये, त्यातलं ताईंचं एक नाव आहे. आणि ताईंच्या प्रकाशन संस्थेचं आज हे पुस्तक राज्याचे आयडॉल असलेले, राज्याचेच नाही तर देशाचे आयडॉल असले, आपल्याला माहिती आहे. मधली एक कारवाई झाली पुणे जिल्ह्यामध्ये मंचरला, म्हणजे 8च दिवस झालेत जे विष पाजण्याचं काम अनेक मंडळी करत होती दुधाच्या रूपाने. 26 आरोपींना पकडलं होतं, त्यातले 13 जण आज अटक आहेत, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. आणि सरांची ही जी काही प्रेस होती ती त्यांनी मुंबईत घेतली होती, माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या, देशातली मोठी कारवाई होती, आणि ते अधिकारी आज पुण्यात आहेत. त्यामुळं पत्रकारांसह सामान्य नागरिकाला सुद्धा आज त्यांना भेटण्याची एक उत्कंठ आहे.
आणि तो योग फक्त जुळून येतोय ताईंच्या प्रकाशन संस्थेमुळं आणि आमच्यासारख्या पत्रकारांना सुद्धा आज त्या ठिकाणी हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे, बोलायला मिळणार आहे. कदाचित माझ्या मते पुण्यातले अशा वेगळ्या धाटणीचे जे शो असतात, कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी होणारी गर्दी ही प्रचंड गर्दी असेल. आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा पाहावं लागणार आहे नेमका कसा माहोल असणार आहे. धन्यवाद. सहकुटुंब आदरणीय तुकारामजी मुंडे सरांचं या ठिकाणी आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत तर केलेलं आहेच. सरांनी आज इच्छा दर्शवलेली आहे की ते कार्यक्रमाचा आनंद खाली बसून घेणार आहेत. याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करते. आपण जिथे जिथे रिकामी जागा आहे कृपया त्या रिकाम्या जागा तरुण मंडळींनी भरून घ्या. आणि आपल्याला कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करायची आहे. मान्यवरांचं व्यासपीठावरही आगमन झालेलं आहे, त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण आसन व्यवस्था पटकन सुरळीत करून घेऊया म्हणजे आपल्याला कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल. पहिली रांग जी आहे ती आदरणीय मुंडे सरांच्या कुटुंबियांसाठी आपण राखीव ठेवूया, सगळ्यांना विनंती आहे. खऱ्या अर्थाने भव्य दिव्य असा हा पुस्तक प्रकाशन सोहळा त्याला प्रारंभ करत असताना ज्या पुस्तकाचं स्वागत महाराष्ट्राने येणार आहे आणि आता इथली पूर्ण जागा अजून थोडी मागे जागा आहे, आपण तीही भरूया आणि खुर्च्या थोड्या रिकाम्या करून घेऊया. आणि त्यातून ज्यांना जागा नाही मिळालेली त्यांनी इथे स्टेजच्या इथे जर येऊन बसलात तरी हरकत नाही. हा फक्त इथे बसलात तर मग नंतर उठण्याची परवानगी नाही आहे. इतक्या संख्येने लोक असताना इतक्या शिस्तीत इतक्या शांतपणे काम होऊ शकतं, मला वाटतं ही पण एक अतिशय अभिनंदनीय गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप अभिनंदन. अजून मागे थोडी जागा आपल्याला दिसते आहे. मला माहिती आहे नंतर आज आपल्याला हा कार्यक्रम पाहताना कुठली हालचालच करायची नाहीये आणि ते आपण करणारही नाही.